कांदा उत्पादकांच्या आंदोलनाप्रकरणी खासदार निलेश लंके यांच्यासह 12 जणांची निर्दोष मुक्तता. नगरच्या न्यायालयाचा निर्णय. सन 2023 मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नगर पुणे मार्गावर सुपा चौक येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यासह सर्व 12 आरोपींची नगर येथील न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी माननीय सोनी यांनी दिलेल्या निर्णयानुसार आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेल्या भारतीय दंड संहिते कलम 341 व 188 राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 चे कलम तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 3790 कलम 135 अंतर्गतचे आरोप संशयमुक्त पुराव्यांद्वारे सिद्ध होऊ शकलेले नाही. न्यायालयाने नमूद केले की आंदोलनादरम्यान कोणालाही इजा झाल्याचा अथवा सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही. तसेच घटनास्थळी उपलब्ध असलेले स्वतंत्र व स्थानिक साक्षीदार तपासले गेले नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. खासदार निलेश लंकेच्या वतीने ॲडव्होकेट परिमल फळे यांच्याकडून करण्यात आलेल्या युक्तिवादानुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची कायदेशीर प्रसिद्धी झाल्याचा कोणताही पुरावा प्रकरणात सादर करण्यात आलेला नव्हता. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 195 ची पूर्तता न करता भारतीय दंड संहिता कलम 188 अंतर्गत आरोप ठेवणे कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य धरता येत नसल्याचे न्यायालयाने मान्य केले. ॲडव्होकेट फळे यांना ॲडव्होकेट राहुल झावरे, ॲडव्होकेट शुभम राजूरकर, ॲडव्होकेट साक्षी जाधव, ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी, ॲडव्होकेट निखिल मुसळे, ॲडव्होकेट प्रतीक ढमरे, ॲडव्होकेट आकाश पवार यांनी सहाय्य केले. सर्व पुराव्यांचे सखोल अवलोकन करून न्यायालयाचे स्पष्ट दिले की अपूर्ण व कमकुवत पुराव्यांच्या आधारे आरोपींना दोषी ठरविणे हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आरोपीने क्रमांक 1 ते 12 यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असून सर्व आरोपींची बंधपत्रे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.